नमस्कार, सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। खरं तर आपण मावळ तालुक्यातील अशा एका गावामध्ये आहोत की जे गाव निसर्गानं अगदी भरभरून दिलेलं गाव आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आपण लोहगड किल्ला असेल, विसापूर किल्ला असेल, समोर भाजी लेणी असेल आणि एकंदरीत जो परिसर आहे तो निसर्गाने समृद्ध असा परिसर आहे आणि त्यात समृद्ध अशा देवले गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर औचित्य हे आहे की सुवर्णाताई राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा सत्कार आणि त्या निमित्ताने या ठिकाणी इथले जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्या ठिकाणी खाऊ वाटप आणि काही शालोपयोगी जे वस्तू आहेत त्याचंही वाटप या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर सुवर्णाताई आणि खरोखर या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आंबेकर ताई, त्यांना आपण विचारणार आहोत की नक्की ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे। काय सांगाल तुम्ही, काय कशा पद्धतीने असं कार्यक्रमाचं आयोजन केलं? नमस्कार, मी सौ उर्मिला विनायक आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य देवले मावळ। आज या ठिकाणी म्हणजे सुवर्णाताई राऊत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल म्हणजे त्या निमित्ताने म्हणजे आपल्याला काय करता येईल तर शाळकरी मुलांना आपण काही देऊ शकतो या हेतूने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि त्यासाठी म्हणजे इतक्या शॉर्ट नोटवर पण सगळेजण उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद। आणि यासाठी मला आमचे ग्रामपंचायत म्हणजे सरपंच, आदर्श सरपंच देवले वंदनाताई आंबेकर आणि तसेच आमची पूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांचे आणि शिक्षिका यांचे म्हणजे खूप मोलाचे सहकार्य लाभले, त्यामुळे आज हा कार्यक्रम होऊ शकला। त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानते। खरं तर ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला त्या सुवर्णाताई राऊत ह्या आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारत काय सांगाल तुम्ही? खरं तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन, तुमची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झालेली आहे, काय सांगाल या कार्यक्रमाचं निमित्त जरी मी अध्यक्ष झाली त्या निमित्ताने जरी असलं तरी त्यांनी आपले आमदार म्हणजे सुनील शेळके हे कसे कार्यक्षम आहेत किंवा काय तर महिलांना पुढे घेऊन ते काम करतात, सारिकाताई असतील, अण्णा असतील, तर त्याचा आदर्श म्हणजे आज उर्मिलाताईंनी त्यांच्या पावलावर पावलं ठेवून काम करण्याचा जो आदर्श दाखवून दिला त्याबद्दल उर्मिलाताईंचे मी मनापासून आभार मानते। आणि खरंच अगदी मनापासून आनंद झाला की ताई तुम्ही अशी छोट्या छोट्या कार्यक्रमातूनच माणूस मोठा होतो, तर ते म्हणजे प्रत्येकाने हे आदर्श घेण्यासारखं आहे। आणि ताईंनी आपण म्हणजे समाजात काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने जो काम करतो तो नक्कीच ताई पुढे तुमच्या इच्छा अपेक्षा काय असतील त्या या निमित्ताने नक्कीच पूर्ण होतील एवढीच सदिच्छा व्यक्त करते। आणि यासाठी म्हणजे मला किरण भाऊ यादव यांचं म्हणजे मोलाचं सहकार्य लाभलं, त्यासाठी त्यांची पण मी आभारी आहे। काय सांगाल तुम्ही, आज हा या ठिकाणी आलेला आहात, कार्यक्रम तर खूप सुंदर आहे, मुलांसमवेत कार्यक्रम आहे, खरं तर कुलकर्णी मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांच्या सहकारी सगळे या ठिकाणी आहेत, काय सांगाल कसं वाटतं? कार्यक्रम खरंच खूप छान झालेला आहे। मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आणि सारिकाताई सुनील अण्णा शेळके यांनी महिलांना जे मार्गदर्शन केलं, महिलांना जो पाठिंबा दिलेला आहे त्याच उदाहरण म्हणजे गावामध्ये असे कार्यक्रम घेतले जातात आणि महिलांचा सत्कार करून त्यांना पुढे जाण्यासाठी सपोर्ट करतात। त्याबद्दल मी आमदारांचे आणि सर्व महिला भगिनींचे खूप खूप आभार मानते आणि राऊतताईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्ते, मी सौ वंदना बाळासाहेब आंबेकर, ग्रामपंचायत देवले। आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा दीपक अण्णा हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुवर्णाताई राजेश राऊत यांच्या मावळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। त्यांची पुढची वाटचाल अभिनंदन झाल्याबद्दल शुभेच्छा। तर या ठिकाणी आपण बघितलं की सरपंच मॅडम असतील त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यानंतर दीपालीताई हुलावळे असतील, सुवर्णाताई राऊत असतील, ह्या सर्वांनी खरं तर आणि त्याचप्रमाणे हे जे आयोजक आहेत आंबेकर ताई, ह्या सर्वांनी खरं तर यांना शुभेच्छा दिलेल्या पुढील वाटचालीसाठी। आणि ह्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेचे ज्या मुख्याध्यापक कुलकर्णी मॅडम असतील त्यांची जी ही चिमुकली मुलं आहेत या ठिकाणी त्या सर्वांना या ठिकाणी खाऊ वाटप आणि साहित्याचे जे वाटप करण्यात आलं त्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी आभार मानलेले आहे। खरं तर सह्याद्री वार्तातर्फे स्वतःही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी आणि हे असंच काम हे जोमाने चालत राहावं हेच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा। सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल देवले।